पुढची बातमी पाहूयात। इंदापूरच्या बस स्थानकामध्ये धाराशिव आगाराची बस आली आणि अचानक या बसने पेट घेतला। यावेळी बसमधील 55 प्रवासी हे वेळेतच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळलाय। संपूर्ण बस ही जळून खाक झाली आहे, पण आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आपण पाहू शकतो की त्या बसची अवस्था काय झाली। ही धाराशिवची बस रात्री इंदापूर आगारामध्ये रात्री 2:10च्या दरम्यान आली आणि आगारात आल्यानंतर अचानक गाडीने पेट घेतला। आपण बघू शकतो की ह्या गाडीची अवस्था काय झाली। या गाडीमध्ये एक सूत मात्र सुद्धा थोडं सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही। ही गाडी इतकी भयानक अवस्थेमध्ये होती की ह्या गाडीमध्ये 55 प्रवासी होते। या 55 प्रवाशाचा जीव मात्र सुखरूप वाचलेला आहे, पण या गाडीमधील त्या प्रवाशांचं सर्व सामान मात्र जळून खाक झालेलं आहे। आपण बघू शकतो की प्रवासी धाराशिववरून ज्यावेळेस निघाले, जो शहरामध्ये चालला असेल त्याच्याकडे त्याचं गहू होता, ज्वारी होती, अनेक सामान होतं, म्हणजे जीवनावश्यक वस्तू ह्या गाडीमध्ये घेऊन ते शहराकडे निघाले होते। अशा अवस्थेमध्ये ही बस पेटल्यानंतर जी प्रवाशांनी आपला जीव मात्र वाचवला, पण या निमित्ताने या राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावरती अत्यंत संतापजनक अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। खरं तर पाहायला गेलं तर अनेक कालबाह्य झालेल्या बसेस रस्त्यावरती धावत आहेत। प्रवाशांचा जीव धोक्यात घेऊन जीवाला धोका होईल का नाही ह्याची काळजी ते करत नाहीत। तिकिटाचे पैसे मात्र भरमसाठ वाढलेले असतात। प्रवाशांचा नाविलाज आहे। खासगी बस धारकांचे जे भाडे वाढे त्याच्यामुळे हे प्रवाशाला एसटी महामंडळाला पसंती देतात, पण एसटी महामंडळाच्या ह्या गाड्यांची अवस्था काय, ह्या गाड्यांचं नेमकं देखभाल केली जाते का नाही, हा प्रश्न मात्र सध्या ऐरणीवर आलेला आहे। मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर।